नमस्कार, आज मी तुमच्यासाठी समुद्र किनाऱ्यावर मिळणारा एक अतिशय दुर्मिळ आणि चविष्ट समुद्री पदार्थ घेऊन आले आहे। आमच्या आगरी कोळी भाषेमध्ये याला कालव्याचे गोळे किंवा शिपरी असंही म्हणलं जातं। चला तर मग आज पाहूया याची झणझणीत आणि पारंपरिक रेसिपी। इथे मी कालव्यांचे गोळे 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले। कालव्यांचे गोळे हे अतिशय पौष्टिक समुद्री अन्न आहे। आता लागणारे सर्व साहित्य आपण काढून घेऊया। छोटा आल्याचा तुकडा, एक हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर हे सर्व मी वाटून याची पेस्ट तयार करणार आहे। याला आपण हिरवं वाटण ही बोलतो। फोडणीसाठी आता इथे आपण कांदा आणि टोमॅटो सुद्धा कापून घेऊया। इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आणि त्यामध्ये आता 2 चमच तेल घालून घेते। तेल गरम झाल्यानंतर इथे आपण कांदा आणि हिरवं वाटण दोन्ही छान तेलामध्ये परतून घेऊया। कालव्यांच्या गोळ्यांमध्ये उच्च प्रतीचे प्रोटीन, व्हिटॅमिन B12, ओमेगा 3 फॅटी ॲसिड, झिंक आणि अजूनही बरेच पौष्टिक घटक असतात। आता इथे आपण यामध्ये हळद, लाल तिखट घालूया आणि ते छान परतून घेऊया। तेलात छान परतून झाल्यानंतर आता आपण यामध्ये कालव्यांचे गोळे आणि बटाट्याचे छोटे तुकडे घालूया। त्यात टोमॅटो घालू आणि छान मिक्स करून घेऊ। आता यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि यावर झाकण ठेवून देऊ। 10 ते 15 मिनिटांनंतर जेव्हा बटाटा शिजलेला आहे, आता यामध्ये मी सुक्या कैरीच्या फोडी घालते। आता इथे आपण चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून घेऊ। कांदा, टोमॅटो आणि बटाट्यामुळे याला अप्रतिम चव आणि छान असा घट्टपणा आलेला आहे। रस्सा अगदी मुरला आहे आणि प्रत्येक गोळ्यावर मसाला छानपैकी चढला आहे। एकदा ही रेसिपी करून पाहिली तर पुन्हा पुन्हा अगदी नक्की बनवाल। भाकरी, चपाती किंवा गरमागरम भातासोबत कशासोबतही खा, अप्रतिम लागते। मग तुम्ही ट्राय करून नक्की पहा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।